मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा आपण व्हिडिओ बघूया। गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभा प्रचार सभेच्या वेळी गोपीचंद पडळकर हे नेमकं त्या सभेमध्ये काय बोलले होते ते आपण ह्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघूया। 2 लाखाच्या फरकानं पाडतो। तुम्ही लावा रे ताकद माझ्या विरोधात, किती लावायची तेवढी। तुम्हाला किती हिंमत आहे, तुम्ही लावा ताकद आमच्या विरोधात। जत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं डोळं इकडं, गोपीचंद पडला पाहिजे, गोपीचंद पडला पाहिजे। का रे, मी काय घरं काढली तुमची? मी 5 कोटी देतो तुमच्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी डिसेंबर पूर्वी अल्पसंख्याक खात्यातून 5 कोटीची कामं तुम्ही सांगा तालुक्यातली। मी तुम्हाला डिसेंबर पूर्वी सांगतोय, मी डिसेंबर पूर्वी ते करून देतो तुम्हाला। का नाही दिलं 5 वर्षामध्ये? दर 5 वर्षाला 5 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते। तुम्ही मतं देता ना, तुम्ही जाब विचारला पाहिजे या लोकांना। जतमधल्या लोकांना सांगा, तुम्ही फिरा गाडी घेऊन, तुम्ही हिशोब मागा त्यांना। तुम्ही मतं दिलेले आहेत, तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्यांना निवडून आणलेला आहे। लोकसभेला तुम्ही मतं दिलेत, आता त्या खासदारांना विचारा जा, काय केलं तू फंडाचं? नुसतं मोठं भाषण करून गेला, याव करतो त्याव करतो फलान करतो, आता फिरतोय मतदारसंघामध्ये। का नाही लोक गोळा होते? मी आज सांगतो 2029ला ह्या विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो। आणि गरीब मराठा सुनील भैयासारखा उभा राहिला तरी पाडतो, यांच्या पाठीमागे मी उभा राहतो। सगळा बहुजन उभा विशाल पाटलाला 2 लाखाच्या फरकानं पाडतो। आणि गरीब मराठा सुनील भैयासारखा उभा राहिला तरी पाडतो, यांच्या पाठीमागे मी उभा राहतो। सगळा बहुजन उभा करतो मागं। मी आज सांगतोय 2029चं 2024च्या नोव्हेंबर महिन्यात आहे। तुम्ही लावा रे ताकद माझ्या विरोधात, किती लावायची तेवढी। तुम्हाला किती हिंमत आहे, तुम्ही लावा ताकद आमच्या विरोधात। जत विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं डोळं इकडं, गोपीचंद पडला पाहिजे, गोपीचंद पडला पाहिजे। का रे, मी काय घरं काढली तुमची? गोपीचंद पडला पाहिजे। जयंतराव गाडीत काल इस्लामपूरवरनं इकडं आला संकला, त्या गाडीत एक सांगत होतो, दुसरा विषयच नाही, सगळ्याला फोन लावतो, पडला पाहिजे। अरे कसं पडतंय? मला पाडायला लोकांनी निवडणूक हातात घेतली का? जयवंतरावच्या हातात निवडणूक आहे? तुम्हाला काय लावायची अरे मी एकदम ओपन बॅट्समन आहे। मी असं लपून छपून हे तुमच्या पाया पडतो, मला मतं द्या असं नाही। तुम्हाला काय करायचं ते करा, सगळं लावा तुम्ही ताकद आहे। ओबीसी समाजाला महाज्योती, आता तिकडे बंजारा समाजासाठी वनारटी आणि मुस्लिम समाजासाठी एक संस्था स्थापन केलेली आहे। आपल्या मुलांना तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, डीवायएसपी करण्यासाठी सरकारनं 300 कोटी रुपये ठेवलेले आहेत। कोण सांगतोय? काँग्रेसवाला, त्याला विचारा। तुम्ही 70 वर्ष मतं दिली काँग्रेसवाल्यांना, त्यांनी तुम्हाला नुसती भीती घातली, पण तुमच्या पोराबाळांच्या शिक्षणाची काय सुविधा केली काँग्रेसवाल्यांनी? तुम्ही विचारा ना त्यांना जाब। नाही नाही नाही, तुम्हाला आता मोदी साहेब आलेत आणि तुम्हाला मग इथून घालवून टाकणार। किती जणांना घालवलं तुम्हाला सांगतेत का नाही खासगीमध्ये? नाही नाही, तुम्हाला देशातनं बाहेर कुणाला घालवलं या देशातल्या? सांगा ना तुम्ही, एका माणसाचं नाव सांगा। अरे पण किती राजकारणामध्ये फुकट गावलेलं मतदार आहे। काँग्रेसला मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज फुकट गावलेली मतं आहेत। त्यांना माहित आहे ही कुठं जात नाही, त्यांचं काम करण्याची आवश्यकता नाही। मी या तालुक्यातल्या सगळ्या मौलानांची मुफ्ती साहेबांनी बैठक घेतली आणि राजकारणामध्ये 2 माणसं सक्सेस होतात, एक स्पष्ट मत मांडणारी अग्रेसिव्ह लोक, नसेल तर पाय चाटणारी। मी त्या पाय चाटणाऱ्या कॅटेगरीतला नाही। मी पाय धरेन तुमचं, मी पुढाऱ्याचं पाय धरत नाही, प्रस्थापित पुढाऱ्यांचं। त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्वाची आहे, जगच्यासाठी फार महत्वाची आहे आणि त्यामुळं तुम्ही सर्व शक्तीनिशी आमच्या बाजूने उभं राहावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी जत तालुका विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेच्या वेळी एका गोपीचंद पडळकर यांनी एका सभेमध्ये गोपीचंद पडळकर यांनी असं बोलले होते की 2029मध्ये विशाल पाटील यांना 2 लाख मताच्या फरकाने मी स्वतः पाडतो, असं गोपीचंद पडळकर यांनी स्वतः जत तालुक्यामध्ये प्रचार करताना एका सभेमध्ये बोलले होते। पण मित्रांनो, ते वाक्य गोपीचंद पडळकर 2029मध्ये खरंच करून दाखवतील का, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी तानाजी हक्के, आपण पाहत आहोत तानाजी हक्के यूट्यूब चॅनल। मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे विधानसभा निवडणुकीनंतर हे थोडे वेगळेच दिसायला लागलेत। म्हणजेच गोपीचंद पडळकर यांनी सांगितल्याप्रमाणे गोपीचंद पडळकर हे सध्या बाळूमामाच्या रूपामध्ये आहेत आणि ते पहिले बापूबिरू वाटेगावकर यांच्या रूपामध्ये होते।
गोपीचंद पळळकर यांना जत तालुक्यातून आमदारकी मिळाल्यापासून गोपीचंद पळळकर यांनी शांत संयमी राहायला लागलेत आणि हेच तर त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं आहे. कारण खरंच जर गोपीचंद पळळकर यांना सांगली जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवायची असेल आणि लढवून जिंकायची असेल तर गोपीचंद पळळकर यांना कोणावर टीका ना कोणावर बोलणं हे सगळं गोपीचंद पळळकर यांना विसरून सर्वांसोबत चांगले संबंध ठेवून गोपीचंद पळळकर यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. आणि मित्रांनो, गोपीचंद पळळकर हे सध्या त्या निवडणुकीच्या तयारीसुद्धा करतायत असं चित्र दिसायला लागलं आहे. कारण सांगली जिल्ह्यामध्ये कोणताही कार्यक्रम असो किंवा शासकीय काम गोपीचंद पळळकर हेच पुढे असतात. पाठीमागे झालेले हिंदू विराट मोर्चाला सुद्धा गोपीचंद पळळकर हे उपस्थित होते आणि बरेच बारीक सारीक कार्यक्रम हे आणि शासकीय संपूर्ण कार्यक्रमाला गोपीचंद पळळकर हे सांगली जिल्ह्यामध्ये उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे मित्रांनो, गोपीचंद पळळकर हे 2029मध्ये सांगली लोकसभा लढवायच्या तयारीत आहेत असे आता दिसत आहे. आणि गोपीचंद पळळकर हे सुद्धा सांगली जिल्ह्यातील नंबर 1चे नेते बनले आहेत. गोपीचंद पळळकर यांनी सांगली, मिरज आणि इस्लामपूर या तिन्ही तालुक्यापेक्षा जास्त निधी हा 5-6 महिन्यामध्ये जत तालुक्याला नेला आहे आणि जास्तीत जास्त विकास जत तालुक्याचा त्यांनी करून दाखवला आहे. त्यामुळे गोपीचंद पळळकर यांचे नाव सध्या 2029च्या लोकसभेसाठी चर्चेत आहे. मागच्या वेळेस म्हणजे 2019ची लोकसभा ही गोपीचंद पळळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढवली होती आणि त्यांना सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा मिळाला होता. गोपीचंद पळळकर यांनी सांगली जिल्ह्यातून त्यावेळेस 3 लाख मते घेतली होती आणि त्यांनी त्यावेळेस भाजपला दाखवून दिलं होतं की मी सुद्धा खासदारकी लढवू शकतो आणि चांगली मते मिळवू शकतं असं गोपीचंद पळळकर यांनी त्यावेळेस भाजपला ठणकावून सांगितलं होतं. आणि त्यानंतर गोपीचंद पळळकर त्यांनी लगेचच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना सामील करून घेण्यात आलं. त्यावरून आता भारतीय जनता पार्टीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून गोपीचंद पळळकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. कारण गोपीचंद पळळकर सारखा खमक्या नेता जिल्ह्यामध्ये कोणीच नाही आहे. त्यामुळे गोपीचंद पळळकर यांना 2029मध्ये सांगली लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच गोपीचंद पळळकर यांना सांगली लोकसभा 2029मध्ये गोपीचंद पळळकर यांना खरंच तिकीट मिळू शकेल का? आणि गोपीचंद पळळकर हे 2029चे पुढचे खासदार असू शकतील का? हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून गोपीचंद पळळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.